गावामध्ये एकुलता एक मुलगा, तो पण आपल्या देशाच्या सेवेकरता आहे. तो आपल्या गावामध्ये येणार आहे. सगळीकडे आनंद व्यक्त होत होता. दिवाळीचा दिवस होता. कोणाच्या घरी लाडू होत होते, कोणाच्या घरी करंज्या होत होत्या, कोणाच्या घरी पुरणपोळ्याचा स्वयंपाक चालू होता. पण ज्यावेळेस स्वयंपाक चालू असताना ॲम्ब्युलन्स गावामध्ये वाजत आली. जशी ॲम्ब्युलन्स वाजत आली तशी बरोबर याच्या घरासमोर उभा राहिली. घरासमोर उभा राहिल्यानंतर बाप धावत पळत आला. बापाने पाहिलं ही ॲम्ब्युलन्स कोणाच्या दारामध्ये उभा राहावी, कोणाच्या घरावरती इतकं मोठं संकट आहे. बाप विचार करतोय. पण पाहायला गेलं तर याच्या घरावरती मोठं संकट आलेलं होतं. एकुलता एक मुलगा गेला होता. एकुलता एक मुलगा गेलेला पाहिला. तिरंग्यातून गुंडाळलेली बॉडी बाहेर काढली. तर बॉडी काढल्यानंतर तिरंगा बाहेर सरकवला. तर मुलाची बॉडी पाहिली. मुलाची बॉडी पाहिल्यानंतर बापाची दात खेळ बसली. बाप खाली बसला. पण एक दिवस असा उजेडला का जिवंतपणे शेवटचा दिवस मी गोड करून घेतला. जिवंतपणे शेवटचा दिवस जर गोड करायचा असेल तर आई वडिलांची तुम्ही सेवा करा. आई वडिलांच्या सेवेचं इतकं मोठं पुण्य आहे का सकळ तीर्थाची अधुरे जे का माता पितरे तया सेविसी किर श्री लोणी की जे. आई वडिलांच्या सेवेमध्ये खूप मोठं पुण्य आहे. जो वेळेस एखादा मुलगा आहे, एखादा मुलगा आपल्या वडिलांशी मनापासून जर बोलतोय, शक्यतो मुलाचं आणि बापाचं नातं असं राहतं, मुलगा कधी बापाला मनातली गोष्ट सांगत नाही, कधी मनातली गोष्ट सांगत नाही. पण मुलीचं आणि बापाचं खूप अतूट प्रेमाचं नातं राहतं, खूप अतूट प्रेमाचं नातं राहतं. ज्या वेळेस 22 वर्षाचं वय आहे आणि 22 वर्षाच्या त्या वयामध्ये त्या मुलानं बापाला नमस्कार केला, सांगितलं बाबा मी तुमच्यापाशी थांबणार नाही, मला नोकरी करता बाहेर जायचं आहे. दिवस रात्र काबाड कष्ट करत होता. पण काबाड कष्ट करत असताना दिवस रात्र काबाड कष्ट करत असताना सकाळी उठला तर सकाळी उठल्यापासून तर 1-2 तास बरोबर तो त्या ठिकाणी दररोज धावण्याची शर्यतीचा त्या ठिकाणी प्रॅक्टिस करायचा. प्रॅक्टिस करता व्यायाम करायचा. पण व्यायाम करता एक दिवस त्याला लेटर आलं का तुम्हाला भरती करता यायचंय का. तो भरती करता निघाला. गावातले 4-5 जण होते त्याला सोबतीला होते. पण जसा तो निघाला भरती करता मुंबई सारख्या शहरामध्ये गेला. मुंबई सारख्या शहरामध्ये त्याचं बरोबर सिलेक्शन झाल्यानंतर त्या गावी आला. तर गावी आल्यानंतर त्याला लेटर पाठीमागून येणार होतं. त्याला माहिती नव्हतं का लेटर येणार आहे, माहिती नव्हतं. घरामध्ये एकुलता एक मुलगा होता. आईबापांचा लाडका होता. 5-6 दिवस होऊन गेले आणि लेटर बरोबर आलं. पोस्टमनने लेटर घेतलं, नाव वाचल्यानंतर बापाकडे लेटर देऊन टाकलं. बापाने लेटर वाचलं. बापाच्या मनामध्ये विचार आला, एकुलता एक मुलगा आहे, हा जर आर्मीमध्ये भरती झाला तर याला जर तो जर तिकडं लढता शहीद जर झाला तर एकुलता एक मुलगा आहे, आपण एकुलता एक मुलगा गमावून बसू. पण शेवटी बाप आणि मुलगा ज्यावेळेस दोघं समोर आल्यानंतर मुलाने विचारलं, बाबा मी ज्यावेळेस एक भरती दिली होती तर भरती दिल्यानंतर मला लेटर येणार होतं, त्या पोस्टमनने आजोगा पण मला लेटर दिलं नाही बाबा. माझं सिलेक्शन झालं त्यांचा फोन आला होता, पण लेटर काय अजून आलं नाही. बाप म्हणला लेटर माझ्याकडे आहे, 4 दिवस झाले लेटर माझ्याकडे आहे, पण मी तुला दाखवलं नाही. का दाखवलं नाही, मला माहिती आहे. आता एकुलता एक तू मुलगा आहे, तू जर माझ्या या आयुष्यातून जर निघून जर गेला, तिकडं आर्मीमध्ये भरती झाला आणि भरती झाल्यानंतर तू मला कधी डोळ्यासमोर दिसणार नाही. 2-4 वर्षातून माझ्यासमोर येणार, माझ्यासमोर एकदा आला तर परत 2-3 दिवसांनी परत निघून जाणार. बाबा मी का तसं करणार नाही. तुम्ही एक काम करा, मला फक्त आर्मी भरती होऊ द्या. तुमचा जो आपला गरीब संसार आहे का तू खूप मोठा करेल बाबा. पण ऐका, मुलाच्या शब्दाखातीर बाप हो म्हणाला. बॅग वगैरे भरली आणि मुलगा निघाला. सगळे मित्र परिवार त्याला वाट लावण्याकरता होते. आर्मीमध्ये भरती जाण्याकरता निघाला होता. जसा निघाला बसमध्ये बसला. सगळेजण पाठीमागे विरह व्यक्त करत होते, सगळेजण रडत होते. बसमध्ये बसला आणि जम्मू काश्मीरच्या बाउंड्रीवरती त्या ठिकाणी त्याला सिलेक्शन झालं होतं. त्या ठिकाणी तो नोकरी करता गेला. 2 वर्ष झाले बापाला दररोज फोन करायचा, बाबा तुम्ही कसे आहात, आईशी गप्पा मारायच्यात.
2 वर्षांनी आला तर त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ज्या वेळेस तो एक 4-5 महिने थांबला, 4-5 महिने निघून गेला. परत त्या ठिकाणी तो जॉईन झाला ना, त्या नोकरीवरती जॉईन झाला. जॉईन झाल्यानंतर परत आई बापाशी संवाद साधू लागला. बाबा, मी खूप आनंदात आहे इकडं, तुम्ही पण आनंदात आहे. माझी बायको कशी आहे, माझी आई कशी आहे. कालांतराने मुलगी झाली त्याला. मुलगी कशी आहे सगळ्यांशी संवाद साधू लागला. संवाद साधता साधता दिवाळीचा दिवस उजरला आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये त्याला घरी यायचं होतं. ब्राह्मणीसारखं गाव होतं, गावी यायचं होतं. ज्या वेळेस तो निघाला, सुट्टी करा निघाल्यानंतर बॅग वगैरे भरलेली होती. बॅग वगैरे भरली, पण तेवढ्यामध्ये अतिरेकीने हल्ला केला. जे सुट्टीवरती जवान निघालेले होते सगळ्यांनी हातामध्ये बंदुकी घेतल्या आणि लढायला लागले. हा झाडाच्या आडुंगी लपलेला होता. तेवढ्यामध्ये एक अतिरेकी आला आणि त्याने याला 2 गोळ्या झाडल्या. 2 गोळ्यामध्ये छातीमध्ये लागल्या आणि धारातीर्थी पडला. मातीला मुजरा केला, निघून गेला. मातीला मुजरा केला, निघून गेला. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, विनंती माझी. आम्ही जातो आमच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. मातेला मुजरा करा आणि तो जवान शहीद निघून गेला. शहीद झाला, तो देशाकरता शहीद झाला. तिरंगेमध्ये बॉडी गुंडळली, गावाकडे बॉडी पाठवून दिली. 4-5 जवान होते सोबत. ॲम्ब्युलन्समध्ये त्याची बॉडी त्या ठिकाणी गावामध्ये आली. जे मायबाप, जी पत्नी, जी मुलगी स्टँडवरती होती सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत त्याची वाट पाहत होते. सगळे मित्रपरिवार वाट पाहत होता. मित्रपरिवाराला वाटलं आता आपला खूप दिवसापासून मित्र आपल्या गावी येणार आहे. त्यांनी डीजे लावून त्याची मिरवणूक काढण्याकरता त्यांनी सगळे सज्ज होते, तयार होते. गावामध्ये प्रत्येक घरासमोर रांगोळी काढलेली होती. आता आपल्या गावामध्ये जवान येणार आहे, जवान येणार आहे. गावामध्ये एकुलता एक मुलगा, तो पण आपल्या देशाच्या सेवेकरता आहे, तो आपल्या गावामध्ये येणार आहे. सगळीकडे आनंद व्यक्त होत होता. दिवाळीचा दिवस होता. कोणाच्या घरी लाडू होत होते, कोणाच्या घरी करंज्या होत होत्या, कोणाच्या घरी पुरणपोळ्याचा स्वयंपाक चालू होता. पण ज्यावेळेस स्वयंपाक चालू असताना ॲम्ब्युलन्स गावामध्ये वाजत आली. जशी ॲम्ब्युलन्स वाजत आली तशी बरोबर याच्या घरासमोर उभा राहिली. घरासमोर उभा राहिल्यानंतर बाप धावत पळत आला. बापाने पाहिलं ही ॲम्ब्युलन्स कोणाच्या दारामध्ये उभा राहावी, कोणाच्या घरावरती इतकं मोठं संकट आहे. बाप विचार करतोय, पण पाहायला गेलं तर याच्या घरावरती मोठं संकट आलेलं होतं. एकुलता एक मुलगा गेला होता. एकुलता एक मुलगा गेलेला पाहिला. तिरंगातून गुंडाळली बॉडी बाहेर काढली. तर बॉडी काढल्यानंतर तिरंगा बाहेर सरकवला. तर मुलाची बॉडी पाहिली. मुलाची बॉडी पाहिल्यानंतर बापाची दात खेळ बसली. बाप खाली बसला. बाप खाली बसला. बाप रडू लागला. बाप रडत असताना आई धावत आली. आईनं सांगितलं, तुम्ही का बरं रडताय, का बरं रडताय. बापाने त्या तिरंग्याकडे बोट केलं, पाहिलं तर मुलगा होता. आई ही धाय मुकलून रडू लागली. पत्नी आली तर पत्नीनं पाहिलं तर 2-4 वर्षाचा आपला संसार होता. तर 2-4 वर्ष संसारामध्ये तुम्ही पण मला सोडून गेलात. पत्नी पण रडते. मुलगी जवळ आली. मुलगी जवळ आली. मुलीचं खूप आतुर प्रेमाचं नातं राहतं. मुलगी जवळ आली. बाबा का हो, तुम्ही सांगितलं होतं येताना मी तुला नवे कपडे घेऊन येणार आहे. तुम्ही सांगितलं होतं तुम्ही गावी जर आलेत ना, आल्यानंतर तुम्ही मला मिठाईचे बॉक्स घेऊन येणार आहात. बाबा तुम्ही सांगितलं होतं तू जर शाळेत जर जायला लागली तर तुला मी बूट घेऊन येणार आहे, तुला शाळेचं दप्तर घेऊन येणार आहे, तुला वही घेऊन येणार आहे. बाबा ती वही कुठे हो आता, ते दप्तर कुठे हो आता, मला वही पाहिजे बाबा. असं आहे का जगामधला एकदा बाप निघून गेला का मग बापाची किंमत कळते मुलींनो, आईंनो. ऐका, तुम्ही लहान असताना तुमच्या अंगावरती बापाने किती वेळा हात मारू द्या, 2-3 झापडे तुम्हाला मारू द्या, पण त्याच हाताने तुमचा बाप तुम्हाला जीव घालतो. ही बापाची किंमत आहे, बापाची किंमत आहे. असं आहे का तुम्ही काकावरती तुम्ही शर्ट किती तरी चांगले घातले ना, आतमधली बनेन तुमची फाटलेली राहते. फाटलेली का फाटलेली राहते तुम्ही सांगता, तुला कसं एवढं माहिती आहे. मी पण कुणा एकाचा बाप आहे ना. का माहिती का, बाप हा झिजतो लेकरांकरता झिजतो. बाप जेवढा झिजतो का लेकरांकरता झिजतो. ती पुण्य कमवतो, लेकरांकरता कमवतो, आपल्या कुटुंबाकरता कमवतो. तो बाप कसा राहतो एक सुभाषितकार म्हणून करून सांगतात, त्याच्या फाटक्या सदर्याला किती थी गाळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावलेली, माझ्या डोळ्यातली आसव
कुणी मायेना पुसताना उरी हुंद कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना उरामदी माया त्याच्या काया मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला होटामधी हासू जरी कनावा कला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. बापाची किंमत राहते. ज्यावेळेस आईंनो तुमचं लग्न 15 दिवसावरती आलं होतं, तुमचा बाप होता, बापाच्या खिशामध्ये एकही रुपया नव्हता. बाप सावकाराकडे गेला आणि सावकाराला सांगितलं, सावकार 1 लाख रुपये पाहिजे, माझ्या मुलीचं लग्न आहे, 15 दिवसावरती लग्न आलंय. हात जोडणारा बाप तुम्ही कधी पाहिला नाही. ऐका, ज्यावेळेस मुलगा बापाशी बोलतोय, बापाला सांगतोय, बाबा आता आपल्या ताईचं लग्न आहे, पैशाची अडचण आहे. बापाने पैसे आणले सांगत नाही, बाप कधी कधी सांगत नाही. जेवढे पैसे आणतो तेवढे आपल्या डोक्याच्या उशाखाली बाप ठेवतो. 1 लाख रुपये आणले होते, 1 लाख रुपये आणले आणि 1 लाख रुपये आणल्यानंतर बाप रात्रीच्या वेळी झोपला तर ताईंनो तुम्ही कधी पण पहा, बाप आहे ना बाप, रात्रीच्या 2च्या वेळी तुम्ही कधी पण पहा, रात्री 2च्या वेळी तुमचं लग्न जर जवळ आलं ना, बाप धायमुकलून रडत राहतो. उशीमध्ये मुंडकं घालणार आणि बाप रडणार. बापाला माहिती राहतं का 18 वर्षाची पाहुणी आता मला परत कधी पण भेटणार नाही, कधी भेटणार नाही. तुम्ही तुमचा प्रसंग आठवा. बाप तेव्हापासून काबाड कष्ट करत राहतो, तेव्हापासून काबाड कष्ट करतो, इतका कष्ट करतो. लग्नाचा दिवस उजडतो. लग्नाच्या दिवशी एका चहाच्या कापावरती बाप राहतो, एका चहाच्या कापावरती बाप राहतो. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत प्रत्येकाला हात जोडतो ना, हात जोडून सांगत राहतो, ऐका काही जर चुकलं असेल तर मला माफ करा, मुलीला पदरामध्ये घ्या, मुलीला पदरामध्ये घ्या. तोच बाप 1 दिवस निघून जातो तर मुलगी त्याला भेटण्याकरता सुद्धा येत नाही. ऐका, ज्या वेळेस संध्याकाळच्या वेळी मुलगी वाटा लावण्याच्या प्रसंगी प्रत्येक जण रडत राहतात. आई रडते. आईचं प्रेम थोडं वेगळं आहे. आईचं प्रेम असं वेगळं आहे, आईचं प्रेम इतकं वेगळं आहे. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, तिनं बांधल घरट दिला विसावा निवारा, घेऊन या पंखा खाली भरविला मोती चारा. आईचं प्रेम राहतं. भावाच्या गळ्यामध्ये पडून रडते, पण भावाच्या गळ्यामध्ये पडून रडल्यानंतर भावाला सांगते, ताई सांगते, दादा मी आतापर्यंत तुझ्यासोबत खूप काही भांडण केली, पण भांडण विसरून जा दादा. भाऊ संपतो, आई बाबा कुठं आहे का? सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत मी बाबा पाहते. कन्यादान होतच असताना बापाच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहिले तर मला राहवलं नाही. तेव्हापासून बाप रडतोय, बाबा कुठं आहे सांग मला. एवढा शब्द कानावरती पडला. आईने सांगितलं, तू मंडपच्या कडेला जाय, तुझ्या पत्रावर उचल, तुझा बाप आहे. ज्यावेळेस शब्द कानावरती पडले, मुलगी धावत पळत निघाली, बाबाला आलिंगन दिलं, दाय मोकलून रडू लागली. बाबा 18 वर्षापासून तुम्ही मला सांभाळलं, पण मी कधी तुमचे उपकार विसरणार नाही बाबा. आता एक काम करा, स्वतःची कामं स्वतः करायला शिका. तो बाप एकदा आपल्या आयुष्यातून निघून गेला का मग बापाची किंमत कळल्याशिवाय राहत नाही. म्हणून आज या परिवारानं, हापसे परिवारानं, बाजीराव दामोदर पाटील हापसे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं खूप मोठा हा सण या ठिकाणी त्यांनी स्थापन केला, या ठिकाणी त्यांनी आयोजित केला. या कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्वजण, काही बाप आहेत, काही वडीलधारी मंडळी आहेत, आमच्या इकडे सगळे माता मावले आहेत. पण एक दिवस तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातून एकदा बाप निघून जातो का, निघून गेल्यानंतर बापाची किंमत कधी. जगद्गुरु तुकोबराय बोलतात, बाप करी जोडी लेकुराची उडी, आपले करवंडी वाढवून एकाएकी केला मिरसाचे धनी, कडिये वागवून भारखांदी. काळ तर येणार आहे आणि आपल्याला घेऊन जाणार आहे, आपल्याला माहिती आहे. पण जोपर्यंत आपण जिवंत आहोत का, जिवंतपणे शेवटचा दिवस गोड करावा. आणि जिवंतपणे शेवटचा दिवस गोड एकदा केला का जगद्गुरु तुकोबराय बोलतात, आलो निजांच्या माहेरा, बेटी रकुमाईच्या वरा, परिहार झाला अवघ्या दुःखांचा मागेला. जगद्गुरु तुकोबराय बोलतात, तुका म्हणे वाणी आणि गेली आता घेऊ धनी. तुमची वाणी जी आहे ना, वाणी अशी पवित्र ठेवा. तैसे सात आणि मवा मितला आणि रसा शब्द तैसे कलो अमृताचे, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. तुम्ही जर भगवान परमात्म्यापाशी जर चांगली जर वाणी वापरली तर असं आहे, एखादा माणूस आहे, एखादा माणूस, त्या माणसाला तुम्ही किती पण जीव लावा,
किती पण जीव लावा, किती पण जीव लावा, पण एखादा अपशब्द गेला का तो माणूस तुम्हाला डायरेक्ट सोडून द्यायच्या भाषा करतो. म्हणून माणसाला जीव लावताना सुद्धा जरशिक जपून जीव लावा, बरं का राजा बाबू. जरशिक माणसाला जीव लावताना सुद्धा जपून लावा. असं आहे, जोपर्यंत पैसा आहे का पैसा दादा, तोपर्यंत पैसा असताना जोपर्यंत तुमच्या माणसाला खूप जवळ येणार, खूप जवळ येणार. पण पैसा एकदा संपला तर तुम्हाला कोणी पण विचारणार नाही. मग तुमचं जवळचं जरी असेल तर लांब निघून जाईल. पण जोपर्यंत आपलं आयुष्य आहे का तोपर्यंत आयुष्य आनंदाने जगा.